गुड मॉर्निंग. माझं नाव डॉक्टर प्रकाश नांगे आणि आजच्या या कार्यक्रमाबद्दलची माहिती तसेच सायन्स फोरम बद्दलची माहिती सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय ढोले सर, हे पुणे विद्यापीठामध्ये फिजिक्स विभाग फिजिक्स डिपार्टमेंटचे हिराबी डिपार्टमेंट आहे. तसेच LG मोबाईल सायन्स लॅबोरेटरी हा एक उपक्रम फिजिक्स डिपार्टमेंटतर्फे चालवला जातो पुणे विद्यापीठातून, त्याचे ते कोऑर्डिनेटर आहेत. LG मोबाईल लॅबोरेटरीचे काही कार्यक्रम नाशिकमध्ये बऱ्याचशा शाळेमध्ये झालेले आहेत. आतापर्यंत 40 शाळांमध्ये या LG मोबाईल लॅबोरेटरी व्हॅन आहे त्यावेळी यांनी व्हिजिट केलेला आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर VN सूर्यवंशी सर, जे SPT आर्ट्स आणि साहित्य कॉलेजचे प्राचार्य आहेत आणि सायन्स फोरमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि ते सायन्स फोरमचे मेंबर देखील आहेत. तसेच डॉक्टर राजेंद्र वंडेरे सर, स्कूल ऑफ कंटिन्युइंग एज्युकेशन विभाग, YCMU ओपन युनिव्हर्सिटी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी येथे ते डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि ते सध्या रिटायर झालेले आहेत आणि सायन्स फोरमच्या कार्यक्रमाचे ते मार्गदर्शक आहेत असं म्हणता येईल. त्यांच्याकडून प्रेरणा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन घेऊन आपण सायन्स फोरमचे कार्यक्रम करत आहोत. त्याच कार्यक्रमामधला आजचा उपक्रम म्हणजे टीचर्स वर्कशॉप आणि याच्यामध्ये जी थीम आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, प्रयोगातून विज्ञान कार्यशाळा, ही आपण यावेळेस आयोजित केलेली आहे. सदर कार्यशाळा ही जवळपास 6-7 वर्षापासून दरवर्षी आपण घेत असतो. याही पूर्वी काही करोना काळामध्ये या कार्यशाळा घेतल्या गेल्या नाहीत, पण याही पूर्वी या कार्यशाळा घेतल्या गेल्या. सायन्स फोरमचे सर्वश्री किंवा संस्थापक अनिल क्षत्रिय सर, दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाही, यांनी सायन्स फोरमची स्थापना केली आणि जवळपास 40 ते 45 वर्षापासून सायन्स फोरम हा एक विज्ञानप्रेमी लोकांचा इनफॉर्मल ग्रुप आहे आणि सायन्स फोरमचे कार्यक्रम जवळपास 40 ते 45 वर्षापासून कंटिन्युअस सुरू आहेत. सायन्स फोरम हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये कोणीही सदस्य होऊ शकतो. हा एक इन्फॉर्मल ग्रुप आहे, याच्यामध्ये कोणीही अध्यक्ष किंवा सेक्रेटरी किंवा खजिनदार वगैरे, मुख्य म्हणजे खजिनदार नाही आहे, त्यामुळे वर्गणीचा वगैरे काही प्रश्न येत नाही. सायन्स फोरमतर्फे घेतले गेलेले सर्व कार्यक्रम हे विनाशुल्क असतात किंवा ते नो प्रॉफिट आणि नो लॉस बेसिसवरतीच घेतले जातात. म्हणजे त्या कार्यक्रमासाठी जर का काही खर्च येत असेल, जसा आजचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये 2 वेळ जेवणाचा खर्च आहे, चहाचा खर्च आहे, या हॉलचं भाडं आहे, हा जो खर्च आहे हा फक्त भरून निघावा एवढ्यासाठी म्हणून आपण रजिस्ट्रेशन फी घेत असतो. सायन्स फोरमतर्फे यापूर्वी बरेच कार्यक्रम घेतले गेलेले आहेत. अनिल क्षत्रिय सर हे आता आपल्यामध्ये नाही, परंतु त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हा उपक्रम जोशी सर आणि आता सध्या वंडेरे सर आमच्याबरोबर आहेत, तर पूर्वीपासूनही होते. तसंच प्राचार्य सूर्यवंशी सर सुद्धा आमच्याबरोबर प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात. तर त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हा उपक्रम चालू ठेवलेला आहे. सायन्स एक्झिबिशन्स म्हणजे जे शालेय विद्यार्थ्यांचे इन्स्पायर अवॉर्ड्स असतात, त्याच्यासाठी जे त्यांनी प्रोजेक्ट्स बनवलेले असतात, त्याचे एक्झिबिशन सुद्धा सायन्स फोरमनी घेतलेले आहेत. तसंच
यावर्षी एप्रिल समर वॅकेशनमध्ये एक ऑनलाईन ॲक्टिव्हिटी बेस्ड कार्यक्रम घेतला गेला, ज्याच्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र जवळपास 1800 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. शनिवार रविवार हे 1.5 ते 2 तासाचे कार्यक्रम, याच्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शिक्षक यांनी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून चांगल्यापैकी कशा पद्धतीने शिकता येईल याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरच्या लॅबोरेटरीमध्ये डॉक्टर आलुडकर यांनी लिक्विड नायट्रोजनवरती मुलांना प्रयोग करून दाखवले, म्हणजे जेणेकरून विज्ञान हे शाळेपासूनच मुलांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतं. त्याच्यामुळे आमचा जो फोकस आहे, मेन फोकस हा शालेय विद्यार्थीच आहे. आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून आम्ही अजूनही आताही शाळेमध्ये जाऊन बरेचसे उपक्रम घेत आहोत. आपण आपलं बरंचसं शिक्षण हे चुकांमधून आणि त्या चुका सुधारून होत असतं. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमध्ये एखादी ॲक्टिव्हिटी करताना ती प्रत्येक वेळेस सक्सेसफुल होईलच असं नाही, त्याच्यामध्ये काहीतरी चूक राहून जाईल. ती जर का चूक सुधारली गेली तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण हे होऊ शकतं. आणि म्हणून ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हा इव्हन सिलेबस करिक्युलमचा सुद्धा भाग आहे, याच्यावरती आम्ही जास्त भर दिलेला आहे. आणि जेव्हा मुलं ॲक्टिव्हिटी करून पाहतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक प्रकारची क्युरिओसिटी निर्माण होते, आणि ती क्युरिओसिटी सुद्धा सॅटिस्फाय होणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यामुळं ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमधून मुलांना सखोल ज्ञान मिळू शकतं. त्यांची वैचारिक क्षमता जी आहे किंवा अभ्यासू वृत्ती आहे ती सुद्धा वाढीस लागू शकते. त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होते, त्यांची कल्पनाशक्ती ही विस्तार पावायला लागते. कारण एखादी गोष्ट जमली नाही तर समजा मला तार नाही मिळेल तर त्याच्यासाठी दुसरा काय मला त्यातून मार्ग शोधता येईल, त्याच्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती सुद्धा विस्तारली जाऊ शकते. असे बरेचसे काही त्याच्यातले फायदे आहेत. तर या आजच्या या कार्यक्रमासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत संजय ढोले सर आणि अध्यक्ष जे आहेत प्राचार्य डॉक्टर विनय संरक्षण सर यांना मी डिजिटल पद्धतीनं आजच्या या कार्यशाळेचं उद्घाटन करून घ्यावं अशी विनंती करतो. तर माननीय प्राचार्य ढोले सर हे पुण्यावरून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत आणि ते नेहमी सायन्स भवनचा कुठलाही कार्यक्रम असेल तर ते त्या कार्यक्रमासाठी अत्यंत आवर्जून येतात. त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्याकडून प्रेरणा आणि त्यांच्याकडून प्रोत्साहन आम्हाला सतत मिळत असतं. प्राध्यापक डॉक्टर संजय ढोले यांचं स्वागत पुष्प आणि तुळशी जरूर देऊन करावं असे मी डॉक्टर राजेंद्र वडनेरे सर यांना विनंती करतो. तुळशीच्या रोपाबरोबरच मी जसं सांगितलं पुष्प म्हणजे पुस्तकांच्या माध्यमातून दिले गेलेलं पुष्प. त्याच्यामध्ये एक छोटी पुस्तिका आहे आणि ही पुस्तिका डॉक्टर राजेंद्र वडनेरे यांनीच बनवलेली आहे. सायन्स बद्दलची माहिती त्याच्यामध्ये आहे. रिचर्ड फॅनमॅनचं लेक्चर आहे. व्हॉट इज सायन्स म्हणून
तसेच डॉक्टर राजेंद्र वडनेरे सर यांना मी विनंती करतो की आजच्या आपल्या समारंभाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर VN सूर्यवंशी सर यांचं देखील स्वागत तुळशीचं रोप आणि पुस्तकांनी करावं. सायन्स फोरमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्राचार्य डॉक्टर VN सूर्यवंशी सर आवर्जून उपस्थित असतात. सायन्स फोरम तर्फे जे कार्यक्रम घेतलेले जातात डॉक्टर म्हणजे या सायन्स फोरमचे संस्थापक अनिल क्षत्रिय सर यांनी एक पायंडा घालून ठेवलेला आहे. कुठल्याही प्रकारचं पुष्पगुच्छ द्यायचं नाही. फुलं जी आहेत त्यांच्यामध्ये ती झाडावरती चांगली दिसतात, ती तोडायची नाही. त्याच्यामुळे या कार्यक्रमामध्ये आम्ही बुके वगैरे असा देत नाही. यानंतर आजचा जो कार्यक्रम आहे त्याबद्दलची पार्श्वभूमी, त्याबद्दलची प्रस्तावना, त्याबद्दलचं प्रयोजन सांगण्यासाठी मी डॉक्टर राजेंद्र वडनेरे सर यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ढोले सर, तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिन्सिपल सूर्यवंशी सर आणि इकडे खूप लांबून आलेले आपण सर्व शिक्षक मित्र मैत्रिणी. आत्ताच आपण आपल्या सत्कारार्थींचा जेव्हा सत्कार केला तेव्हा आपण त्यांना एक पुस्तक दिलं आणि एक तुळशीचा एक छोटासा एक रोप दिला. असं जेव्हा आम्ही जेव्हा आयोजनाच्या बद्दल विचार करत होतो तेव्हा आम्ही असं विचार केला की बऱ्याचदा आम्ही आयोजन करताना जे रोपट हे देतो, आपण रोप देतो, तो रोप बऱ्याचशा लोकांकडे मग त्यांचा प्रश्न असतो की ते गाडीमध्ये ठेवताना प्रश्न होतो किंवा चिखल होतो किंवा ते कुठे लावावं हा प्रश्न येतो. तेव्हा आमच्या मनामध्ये असा विचार आला की आम्ही वायसीमध्ये ही गोष्ट करत असायचो की आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये यशवंतरावजी चव्हाण यांची, कारण ते आपले संस्थापक आहेत, त्याच्यामुळे त्यांची विचारांची, त्यांचे लेखांचे एक संग्रह असलेलं एक पुस्तक आम्ही आपल्या सगळ्या सत्कारार्थींना देत असायचो. आम्ही विचार केला की ही आपण इकडे सुद्धा आपण ही परंपरा सुरू करूया. त्याची सुरुवात म्हणून रिचर्ड फॅनमॅन हे एक नोबेल लॉरेट आहे. त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे फिजिक्समध्ये, नोबेल प्राईज मिळालं त्यांना आणि ते अत्यंत उत्कृष्ट असे शिक्षक होते. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिकडे ते शिकवत असायचे आणि त्यांचे जे लेक्चर्स असायचे ते खूप, त्यांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. त्यांच्या फिजिक्सवरती लेक्चर सिरीज म्हणून एक 3 व्हॉल्यूमचं एक पुस्तक आपल्या सगळ्या फिजिक्स शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते बायबल म्हणून वापरलं जातं. तर असं हे पुस्तक आम्ही असं एक छोटासा एक व्हॉट इज सायन्स या विषयावरती त्यांनी दिलेला एक लेख आहे. साधारण 12 पानांचा आहे. आपले जे प्रमुख अतिथी आहेत आणि आपले प्रिन्सिपल सूर्यवंशी सर आहेत ते वाचतील, त्यांनी वाचलं पण असेल कदाचित, आणि त्यांना जर वाटलं तर आपण कुठल्या मित्राला, आपल्या विद्यार्थ्यांना ते देऊ शकतील आणि हे विचार आणि हे जे विचाराचं बी आहे हे अशाच प्रकारे पुढे पसरत जाईल अशी आमची एक छोटीशी एक अपेक्षा आणि आशा आहे. तर आम्ही असा विचार केला की आपण असं करूया की अजून पण काही असे चांगले लेख असतील, आईन्स्टाईनचे असतील किंवा इतर जे मोठे लोक आहेत त्यांचे असतील, ते कुठल्याही देशाचे असतील, कुठल्याही धर्माचे असतील, कुठल्याही याचे असेल, कारण सायन्सचा धर्म, जात आणि देश नसतो. त्या सगळ्यांच्या विचाराच्या पलीकडे जाऊन आपण अजून असे काही विचारांचे संग्रह करू आणि ते आपण पुढच्या वेळापासून आपण पुस्तकाच्या स्वरूपात देत जाऊ. त्याचं मी थोडंसं संकलन करत असताना माझ्याकडे आयडियाज अँड ओपिनियन नावाचं अल्बर्ट आइन्स्टाईनचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्याचे पॉलिटिकल थॉट्स आहेत, त्याचे रिलिजनच्या बद्दलचे थॉट्स आहेत, त्याचे सायन्सच्या बद्दलचे थॉट्स आहेत. सहज ते चालत असताना मला एक आर्टिकल दिसलं ज्याच्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईनला असं सांगण्यात आलं की तुम्हाला विद्यार्थ्यांना जर तुम्हाला निरोप द्यायचा असेल, एखादा संदेश द्यायचा असेल, एक मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही काय सांगा. त्याच्यात एक छोटासा त्यांचा अर्ध्या पानाचा एक त्यांचा आर्टिकल आहे, सुंदर आर्टिकल आहे ते. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं की तुम्ही शिक्षकांना, तो असं म्हणतो, तुमच्या विद्यार्थ्यांना हे सांगा की तुम्ही जे शिकत आहात ते खूप पिढ्यांपासून येत असलेला विचारांचा जो संग्रह आहे हे तुम्हाला मिळत आहे. खूपशा पिढींमध्ये, म्हणजे ते युक्लिड असेल किंवा आपले आर्यभट्ट असतील किंवा अजून कोणी असतील, हे सगळे जे मोठे मोठे सायंटिस्ट, मोठे मोठे विचारक यांनी जे विचार केले ते मांडले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये करेक्शन झाले.
काही विचार बरोबर नव्हते, ते चुकीचे होते, त्यांच्यामध्ये संशोधन करण्यात आलं आणि अशा प्रकारे विचाराचा जो आत्तापर्यंतचा जो अप टू डेट नॉलेज आहे हे तुमच्याकडे आम्ही पोहोचत आहोत, तुमच्या हाताकडे देत आहोत. आणि आपली अपेक्षा ही आहे विद्यार्थ्यांकडून की त्यांनी याचं जतन करावं आणि आपल्या पुढच्या पिढींना विथ देअर कॉन्ट्रीब्युशन्स, असं नाही की जे आलं ते तसं आम्ही आता देऊन टाकलं, तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये असलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा आईन्स्टाईनच्या एखाद्या विचारामध्ये काही चूक असेल, काही त्याच्या विचारामध्ये संशोधन करण्याची गरज असेल, ते संशोधन तुम्ही करा, ते चेंजेस तुम्ही करा, ते एडिशन तुम्ही करा, ते डिलिशन तुम्ही करा आणि अशा प्रकारे तुमचे हे विचाराचे मंत्र जे आहेत हे तुम्ही पुढच्या पिढींना सोपवा. पुढे जो असं म्हणतो मनुष्य नश्वर आहे, आपण नश्वर आहोत, आपण मरतो एक दिवस, पण आपली जी नॉलेज असते ती आपल्याला इमॉर्टल ठेवते, ती आपल्याला अमर बनवते. त्याच्यामुळे हे जे एज्युकेशन आहे हा एक असा वारसा आहे आपल्या कर्माचा, आपल्या कामाचा, की जो आपल्याला नेहमी जागृत ठेवतो, आपल्याला नेहमी जिवंत ठेवतो. हा सुद्धा आपण लिपस्टिकचा विचार करतो किंवा आपण युक्लिडचा किंवा कॉशीचा किंवा अजून आईन्स्टाईन असतील किंवा लिबनिट्झ असतील यांचे आपण जे थिअरम्स असतात ते आपण वाचतो, समजतो, शिकतो, त्यांना क्रिटिसाइज करतो, म्हणजे ते आपल्यामध्ये म्हणजे पुनर्जन्मित होतात, आपल्यामध्ये ते म्हणजे आपल्यामध्ये ते जिवंत राहतात. तर अशा प्रकारे आपल्याला अमर होण्याचा हा एक मार्ग आहे. आपल्या कामातून, आपल्या विचारातून, आपल्या संशोधनातून आपण असं जिवंत राहू शकतो. आपल्यामध्ये आज जे आपण आज कार्यशाळा आयोजित केलेली आहे ही बेसिकली त्याच कामाचा एक छोटासा आपलं योगदान आहे की तुम्ही सर्व शिक्षक आहात, तुम्ही प्राथमिक किंवा हायर एज्युकेशनमध्ये तुम्ही म्हणजे ज्युनियर कॉलेजच्या लेवलला तुम्ही शिकवत असाल. तुम्हाला आता आमच्याकडून म्हणजे आमचे जे रिसोर्स पर्सन्स आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. आमचे रिसोर्स पर्सन हे सब्जेक्टचे एक्सपर्ट आहेत, त्यांनी टर्शरी एज्युकेशनमध्ये शिकवलेलं आहे. आणि मी समजा एक रिसोर्स पर्सन आहे, मला शाळेमध्ये शिकवण्याचा अनुभव नाही, पण मला तो विषय माहिती आहे, त्या विषयामध्ये मी संशोधन केलेलं असेल, त्या विषयामध्ये मी काम केलेलं असेल. आणि जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा आपण जनरली टर्शरी लेवलला आपण शिकवत असतो. जसं आता SPPU पुणे विद्यापीठ आहे की टर्शरी एज्युकेशनमध्ये म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला, ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला आपण शिकवत असतो. मग आपल्याला जर आपण विद्यार्थ्यांपर्यंत नाही पोहोचू शकलो तर आपल्याला येणारा जो इनपुट आहे तो इतका चांगला नसणार, ही गोष्ट विचार करून SPPUनी हा विचार केला आणि त्यांनी शालेय शिक्षणामध्ये सुद्धा आपण काही कॉन्ट्रीब्यूट करावा. जे संशोधन आहे ते अप टू डेट टू द नॉलेज, जे आपलं अप टू डेट नॉलेज आहे ते कसं पहिलीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल किंवा प्राथमिक स्तराच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी त्यांनी काम करत आहेत. ते त्याच प्रकारचं कामाचा हा एक भाग आहे की आपण आमच्यासारखे जे रिसोर्स पर्सन आहेत त्यांनी आम्ही टर्शरी एज्युकेशनमध्ये काम केलेलं आहे, म्हणजे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचं काम केलेलं आहे. आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय, आम्हाला नॉलेजची नॉलेज आहे, आम्हाला शिकवण्याची प्रॅक्टिकल नॉलेज कधी नसेल, अनुभव नसेल, माहिती नसेल, पण तुमच्याशी आणि आपण जेव्हा इंटरॅक्ट करू तेव्हा हे 2+2 5 होते. 2+2 त्याच्यामध्ये आपली जी हे आहे सिनर्जी आहे ती जागृत होईल आणि त्याच्यातून आपण अजून जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकू. हा आपला सिनर्जाईज करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. हा प्रयत्न आपण दरवर्षी करतो. दरवर्षी आपण तुम्हाला इन्व्हाइट करतो, शिक्षकांना इन्व्हाइट करतो, तुमचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला जे समजतं, आम्हाला जे वाटतं की हे कदाचित तुम्ही ह्या विषयाला वेगळ्या प्रकारे अशा प्रकारे शिकवू शकता हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हा एक प्रकारचा आपला गिव्ह अँड टेक आहे. तर पुढचे 2 दिवस म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आपण या चर्चासत्राला, या कार्यशाळेला आपण एन्जॉय कराल, याचा तुम्ही आनंद घ्याल आणि याच्यातून जो फलित निघेल तो तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाल अशी आमची एक छोटीशी अशी अपेक्षा आहे. आणि आपण ह्या सगळ्यांना प्रोग्रामला आपण एकदम उत्साहाने आपण त्याच्यामध्ये सहभाग होऊ आणि याला आपण एक ग्रँड सक्सेस बनवू असं माझी अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं की 100% तसंच यशस्वी होऊ आपण याच्यामध्ये असं मी हे असं म्हणून मी इकडे थांबतो आणि धन्यवाद. अत्यंत नाविन्यपूर्ण संकल्पना डॉक्टर राजेंद्र वडनेर यांनी मांडलेली की ज्याच्यामध्ये आपण सायन्सच्या बद्दलची माहिती असलेले
जे चांगले लेख असतील ते आपण एकमेकांमध्ये सुद्धा शेअर करू शकतो. आणि तशाच प्रकारचा सहभाग हा ॲक्च्युली आपण सगळे शिक्षकात आहोत, आपल्याकडून सुद्धा अपेक्षित आहे. आत्ता जे पुस्तिका बनवलेली आहे त्याची PDF फाईल ही आपला ग्रुप तयार झालेला आहे व्हॉट्सअपला, त्या ग्रुपवरती टाकली जाईल, म्हणजे मग ती आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. या जसं डॉक्टर वडनेकरांनी सांगितलं की या वर्कशॉपचा उद्देश हा आहे की आपण सगळे शिक्षकच आहोत, आम्ही सुद्धा शिक्षकच आहोत, आम्ही वेगळ्या क्लासला शिकवलं, तुम्ही वेगळ्या क्लासला शिकवता. आपल्यामध्ये चांगल्यापैकी एक फॉरवर्ड डिस्कशन व्हावं आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत सायन्सबद्दलचं ज्ञान जास्त चांगल्या पद्धतीने कसं पोहोचवता येईल याबद्दलचा विचार व्हावा, हा एक उद्देश आहे. आणि दुसरा एक उद्देश असा आहे की ॲक्च्युली थ्रू सच वर्कशॉप वी कम टू नो इच अदर. कारण आपण सगळे शिक्षक आहोत, वेगवेगळ्या शाळेमध्ये आहोत, आपली एकमेकांची ओळख देखील या ठिकाणी या माध्यमातून होत असते. आपल्या या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी देखील उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये डॉक्टर वसंत बर्वे सर आलेले आहेत, जे KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राचार्य होते आणि ते रिटायर झालेले आहेत. आणि या वयामध्ये त्यांचा भयंकर उत्साह असतो आणि ते आम्हाला नेहमी शाळेमध्ये घेऊन जात असतात ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच्या प्रोग्रामसाठी. नाशिकमधले हे पहिले IITian आहेत, हे मी अगदी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो. त्यांचं स्वागत प्रवीण जोशी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. खूप आधी जन्मलो म्हणून पहिला तसेच आपल्या कार्यक्रमामध्ये मोहिकर सर सुद्धा आलेले आहेत. त्यांचे बरेचसे या सायन्सच्या संदर्भातले, टेक्नॉलॉजीच्या संदर्भातले उपक्रम असतात. बऱ्याचशा शाळा कॉलेजमध्ये त्यांचे लेक्चर चालू असतात, त्यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं. त्यांचंही स्वागत डॉक्टर प्रवीण जोशी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच SPT आर्ट्स RYK सायन्स कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर आशिष चौरसिया देखील आपल्याबरोबर आहेत. त्यांचेही बऱ्याच वेळा मार्गदर्शन, त्यांचा सहभाग, आमचा परिचय हा बऱ्याच वर्षापासूनचा आहे. सायन्स कॉलेज बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो, तर त्यांचंही स्वागत करावं असं मी डॉक्टर प्रवीण जोशी सर यांना विनंती करतो. एक आलेला आहे त्यांचं नाव एक चंद्रा सलाई म्हणून मुंबईला असतात. एन्शियंट मॅथमॅटिक्समध्ये एक्सपर्ट आहे, फिजिक्समध्ये तर आहेच. त्यांनी 2 पुस्तकं लिहिली एन्शियंट मॅथमॅटिक्सवर, वेदिकच्या थोडं पलीकडे आहे एन्शियंट मॅथमॅटिक्स. एकाचं नाव आहे नेहरू प्रस्ताव आणि एकाचं नाव आहे वेदिक मॅथमॅटिक्स. धन्यवाद सर. याच्यानंतर मी डॉक्टर प्रवीण जोशी सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या समारंभाचे प्रमुख माननीय डॉक्टर संजय ढोले सर तसेच अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर VN सूर्यवंशी सर यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिन्सिपल डॉक्टर VN सूर्यवंशी सर, हे MSc फिजिक्स असून त्यांनी PhD केलेली आहे. सर HL कॉलेजमध्ये 1986 साली फिजिक्सचे लेक्चरर म्हणून जॉईन झाले. त्यानंतर त्यांनी बरेच वर्ष तिथेच प्राचार्य म्हणून काम केलं. त्याच्यानंतर 5 वर्ष ते बोर्डी कॉलेजचे प्राचार्य होते. 2005 साली HPT आर्ट्स अँड RYK सायन्स कॉलेजचे ते प्राचार्य म्हणून त्यांची इथे ट्रान्सफर झाली. तर 2005 पासून किंवा इव्हन त्या आधीपासून पण ते आपल्या सायन्स फोरमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या सहकार्याने आपल्याला कॉलेजतर्फे बरेचसे प्रोग्राम्स आपण राबवत आहोत. आणि
गोखले एज्युकेशन सोसायटीचे ते विविध पदांवर पण सर काम करतात. नुकतेच आता HPT कॉलेजला 100 वर्ष पूर्ण झाले 2-3 महिन्यापूर्वीच, आणि त्याचे ते प्राचार्य आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या जुन्या कॉलेजचं सर प्राचार्य आहेत. त्याच्यानंतर आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय ढोले सर. सध्या ढोले सर भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी येथे काम करत आहात. त्याचबरोबर माजी विद्यार्थी व्यवहार संचालक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय नव उपक्रम, नव संशोधन व सहचार्य आणि अंतर्गत गुणवत्ता आणि कक्षाचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन क्षेत्र न्यूक्लिअर प्रवेगक, रेडिएशन फिजिक्स आणि नॅनो मटेरियल्समध्ये आहे. आणि आंतरराष्ट्रीय नामांकित जर्नल्समध्ये त्यांनी 340हून अधिक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 35 PhD विद्यार्थी व 16 MPhil विद्यार्थी असे झालेले आहेत. तर आता हे शैक्षणिक झालं. या व्यतिरिक्त अजून त्यांचे बरेच पैलू आहेत, त्यातले काही वाचून दाखवतो. डॉक्टर ढोले सर यांनी विज्ञान कथा आणि सामान्य लेख लिहिण्यातही सहभाग घेतला असून सध्या विज्ञान कथांची 7 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रे, पुरवणी आणि मासिकांमधून 350हून अधिक वैज्ञानिक लेख प्रकाशित केले आहेत. त्यांच्या विज्ञान कथा आणि लेख देखील विविध विद्यापीठांमधील शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. आणि काही विद्यार्थी PhD देखील त्या साहित्यावर करत आहेत. हे पण महत्त्वाचं आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचे 2 आणि भारतीय भौतिकशास्त्र संघटनेचे 1 असे साहित्यातील 11 श्रेय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. आता सायन्स फोरम मधला सहभाग सरांचा आपल्या दृष्टीने जो महत्त्वाचा आहे. तर LG मोबाईल ॲप जी पुणा युनिव्हर्सिटीने आणलेली आहे, तर ते आतापर्यंत पुण्यामध्ये त्यांनी बऱ्याच शाळा कव्हर केल्या, पुणे डिव्हिजन. परंतु मागच्या 3 वर्षापासून त्यांनी आपल्याला सायन्स फोरम तर्फे नाशिक आणि नाशिकचा आजूबाजूचा परिसर, तर यामध्ये एक 3 वर्षापासून प्रोग्राम चालू आहे की पूर्ण लॅब, मोबाईल लॅब व्हॅन आहे मोठी. आम्ही 2-3 वर्षापूर्वी बऱ्याच शाळांमधून प्रोग्राम केलेले आहेत. आणि आता सरांना यावर्षी पण आम्ही रिक्वेस्ट करत आहोत की एक 2 साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाऊस नसताना, कारण ते बरंच मोठं व्हॅन आहे, पाऊस वगैरे अजिबात चालत नाही, रस्ते चांगले पाहिजे, अशा बऱ्याचशा कंडिशन्स आहेत. आणि म्हणजे मी तुमच्या वतीने एक सरांना विनंती करतो की आम्हाला एक जव्हार विभाग आणि नाशिक विभागात परत एकदा आमच्याकडे मोबाईल व्हॅन आली तर बरं होईल. तर एवढं म्हणून मी थांबतो आणि ढोले सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील मान्यवर, या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष व आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर प्राचार्य सूर्यवंशी सर, ज्यांचा माझा आधीचाच परिचय आहे मुक्त विद्यापीठाशी निगडीत असलेले डॉक्टर राजेंद्र वडनेरे सर, आणि ज्यांनी प्रस्तावना केली ते डॉक्टर प्रकाश नांदे, आणि सूत्रसंचालनही करत आहेत. ज्यांनी थोडक्यात पण परिणामकारक अशी ओळख करून दिली ते आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जोशी. समोर ही मान्यवर बसलेले आहेत. खरं तर बर्वे सर वरती हवे होते, बर्वे सर तिथं, आणि ते उत्साहाने खरं तर या अशा कार्यशाळांमध्ये येतात.
त्यांचं मार्गदर्शन खरोखर मला असं वाटतं की खूप मोलाचं आहे. नेरुळकर सर आहेत आणि आमचे दुसरे मित्र उपप्राचार्य चौरसिया सर आणि विविध विद्यालयांमधनं शाळांमधनं आलेले आपण सर्व शिक्षक आणि शिक्षिका आणि मित्र. प्रथम या कार्यशाळेचे उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. या सायन्स फोरम आणि कीर्ती विज्ञान प्रयोगशाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत ही जी कार्यशाळा आहे आणि त्याचं नाव मला खूप महत्त्वाचं आणि मोलाचं वाटतं. ते म्हणजे की प्रयोगातून विज्ञान ही शिक्षकांसाठी खास सायन्स फोरमने कार्यशाळा आयोजित केलेली आहे. अशी कार्यशाळा तुमच्यासाठी आयोजित त्यांनी केली यासाठी मी त्यांचा खरोखर अभिनंदन करतो. आणि जे काही दिवसभर याच्यातनं डेलिब्रेशन्स होतील, चर्चा होईल किंवा जे काही व्याख्यान होतील त्याच्यातनं निश्चितपणे आपल्याला एक वेगळी दिशा मिळेल यात तुम्ही मात्र शंका नाही. दुसरं, प्रयोगातून विज्ञान हे का महत्त्वाचं आहे? कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्याकडे फार सुविधा नव्हत्या, तेव्हा आपण सिद्धांतावर आधारित जास्त शिकत होतो. म्हणून प्रयोगातून विज्ञान शिकायला आपल्याला तसा वेळच नव्हता किंवा तसा तेव्हा आपला आर्थिक सोय आपल्याकडे नसल्यामुळे कदाचित आपण प्रयोगाकडे वळलो होतो. पण अशातनं झालं काय की एक भारताची वेगळी भूमिका झाली आणि त्यात सिद्धांतामध्ये सैद्धांतिक शास्त्रज्ञ किंवा सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ निर्माण झाले आणि त्यांची एक फळी निर्माण झाली आणि ती प्रत्येक विद्यापीठांमध्ये झाली आणि त्यांचे प्रभुत्व किंवा त्यांची परिणामता ही फार काळापर्यंत टिकली. कदाचित चौरसिया सर किंवा जोशी सर आहेत, सूर्यवंशी सरांना माहिती असेल की भौतिकशास्त्र जो आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये, तिथं सुद्धा दोन समांतर असे शिक्षकांचे ग्रुप होते की एक सैद्धांतिक आधारावर संशोधन करत होता आणि दुसरं होतं प्रयोगाच्या आधारावर. पण सिद्धांताच्या आधारावर जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा आपल्याला काही लागत नाही, कुठल्याही पद्धतीच्या काही सुविधांची काही गरज लागत नाही. कारण कालांतराने कम्प्युटर आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये हायली रिझॉल्व्ड असे सिस्टीम झाल्या, त्यामुळे त्यांचं काम अजून सोपं झालं. पण पूर्वी पुस्तक, कान, पेपर आणि पेन आणि मॅथमॅटिकल काही लागणारे काही सुविधा एवढंच त्यांच्यासाठी पुरेसं होतं. पण एखाद्याने सिद्धांत मांडला आणि तो जर आपल्याला प्रयोगातलं जर सिद्ध करायचं असेल तर प्रयोगवादी जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात आणि त्या कष्टातनं मला असं वाटतं की भौतिकशास्त्र विभागामध्ये एक मोठी फळी निर्माण झाली आणि त्या फळीने खूप सुविधा निर्माण केल्या. पण होतं काय की आपली मानसिकता थोडीशी वेगळ्या पद्धतीने जाते. जो सिद्धांतवादी आहे त्याला असं वाटतं की मी जास्त चांगल्या पद्धतीने शास्त्र समजून सांगू शकतो किंवा मला जास्त कळायला असतं. प्रयोगवादी हे काय म्हणजे जसं आपण म्हणतो टर्नर फिटर वगैरे किंवा एखादा टीव्ही रिपेअरिंग वगैरे असेल, तोही प्रयोगवादीच आहे असं त्यांचा दृष्टीने असेल. पण आमचं असं म्हणणं आहे की मी स्वतः एक्सपेरिमेंटलिस्ट आहे, प्रयोगवादी आहे. जर एखाद्या सिद्धांतवाद्याने सिद्धांत मांडला असेल आणि तो सिद्धांत जर मला सिद्ध करायचा असेल तर मला जवळजवळ पुढची 20 ते 25 वर्ष त्याच्यामध्ये घालावी लागतात आणि त्यासाठी मला आर्थिक तडजोड करून, आर्थिक नियोजन करून मला सुविधा उपलब्ध करून त्याचे निष्कर्ष काढावे लागतात. तेव्हा त्या सिद्धांताला महत्त्व प्राप्त होतं. तोपर्यंत तो सिद्धांत कुठे अडॉप्ट होत नाही. म्हणून मला असं वाटतं की आता हे प्रभुत्व कमी होत चाललंय, कारण आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये
बऱ्यापैकी सुविधा प्रत्येक विद्यापीठांच्या विभागांमध्ये आहेत. मग तो भौतिकशास्त्र असो, वनस्पतीशास्त्र असो किंवा प्राणीशास्त्र असो किंवा कुठलाही, ते ह्या सगळ्या सुविधा आता प्रत्येक विभागामध्ये असल्यामुळे प्रयोगवादी शास्त्रज्ञ आहेत हे आता चांगल्या जोमाने आणि चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. म्हणून कारण मला एक उदाहरण द्यायला आवडेल, कारण प्रयोगवादी सिद्धांत म्हणजे प्रयोगवादी किती डेडिकेशन असतं बघा. कारण हिग्स बोसॉन नावाचा जो काही मूलकण आहे त्याची जी मूळ संकल्पना जी आहे ती पीटर हिग्स यांनी जी 1965 साली मांडली. आणि जर तो पेपर जर तुम्ही पाहिला, संशोधन पेपर, तर तो फक्त 1.5 पानाचा आहे. आणि 1.5 पानामध्ये जवळजवळ 1 पान फक्त इक्वेशन्स आहे. जर तुम्ही बेरली असं बघाल तर तुमच्या असं कधी लक्षात पण येणार नाही की आपल्याला हा कळेल किंवा नाही. पण त्याच्यातनं त्या सूत्रज्ञ त्यांनी सांगितलं की हिग्स बोसॉन हा जो मूलकण जो आहे हा विश्व उत्पत्तीच्या वेळेस निर्माण झालेला आहे. विश्व उत्पत्तीच्या वेळेस 12 मूलकण निर्माण झाले आणि 12 मूलकणांपैकी 11 मूलकण आज आपण प्रयोगवादाने सिद्ध केले. पण हिग्स बोसॉनची सिद्धता अजून पटत नसल्यामुळे त्याच्यामुळे जे काही वस्तुमान आज आपल्याला हे जे विश्व दिसतं आहे त्याच्यामुळे दिसतं आहे. आणि त्याच्या सिद्धतेसाठी 1965 सालापासून, कारण जो पेपर प्रसिद्ध झाल्यापासून प्रयोगवाद्यांनी, कारण जर विश्व उत्पत्तीची स्थिती जर निर्माण करायची असेल पृथ्वीवर तर तुम्हाला मोठ्या आणि असा अवाढव्य असा प्रवेगकची निर्मिती करावी लागणार होती. म्हणून ते एका कुठल्या राष्ट्राचं ते काम नव्हतं. म्हणून युरोपमधले आणि बाकी सगळे राष्ट्र असे 43 राष्ट्र एकत्र आले आणि जिनोवामध्ये तो प्रकल्प उभा झाला. आणि जवळजवळ 27 किलोमीटर परिघ असणारा प्रवेगक, प्रोटॉन प्रवेगक, की त्याची ऊर्जा 1 GeV to 5 GeV एवढी आहे. आणि हा जो प्रयोग आहे 50 वर्षानंतर, म्हणजे त्याच्यावर तो उभा करायला, कारण मी म्हटलं की नाशिकच्या पर्यंत जरी घेतला 27 किलोमीटर आणि 20 मीटर खोली असा असणारा टनल जेव्हा तो उभारला गेला तेव्हा त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 हजार तंत्रज्ञ, इंजिनियर, अभियंते आणि 10 ते 12 हजार शास्त्रज्ञ त्याचे सिद्धांतवादी होते, प्रयोगवादी होते. प्रयोगवाद्यांचं मोठं काम त्याच्यामध्ये होतं आणि ते योगदान ते आहे. आणि त्याला बिलियन्स ऑफ डॉलर्स which has been spent to develop this particular accelerator, to reveal किंवा to show किंवा to prove the existence of the Higgs boson. तर हिग्स बोसॉनचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तर काय होतं सर, म्हणजे पीटर हिग्स किंवा एंगलार्ट यांनी फक्त ती कल्पना मांडली गणिताच्या त्या माध्यमातून. पण प्रयोगवाद्यांना वाटलं की हे जर असेल तर ही सिद्ध झालं तर कदाचित उद्या उठून एक वेगळं तंत्रज्ञान आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. कारण शेवटी मूलकणावर आधारित तंत्रज्ञान हे निश्चितपणे फार महत्त्वाचं असं मला वाटतं. आज जे तंत्रज्ञान आपण जे पाहतो ते इलेक्ट्रॉन या मूलकणावर आधारित आहे. आणि याला पर्यायी तंत्रज्ञान अजूनही शास्त्रज्ञ शोधत आहेत. त्यासाठी वेगळ्या मूलकणाचा आधार घेतात. त्यासाठी न्यूट्रोनो सारखा मूलकण त्यावर संशोधन चालू आहे आणि हिग्स बोसॉन पण ते करत आहे. तर हा जो प्रयोग आहे हा 2011 साली झाला आणि त्याच्यामध्ये 2 प्रोटॉन बीम असे एकत्र एकमेकांवर आदळवले. आणि ही जी स्थिती आहे विश्व उत्पत्तीची, महास्फोटाची स्थिती जी आहे, बिग बँग ती तिथं निर्माण केली क्षणासाठी. आणि त्याच्यातनं जे काही मूलकण बाहेर आले तर त्याच्यामध्ये हिग्स बोसॉनचं अस्तित्व तिथं करण्यात आलं. बघा 2011 साली, आज मी 2024, जो काही डेटा तेव्हा कलेक्ट झाला त्या डेटातनं कलेक्ट झाल्यानंतर जे काही ॲनालिसिस होते तर त्याच्यातनं आता त्याची पूर्तता होते. म्हणजे 1965 साली पीटर हिग्स आणि एंगलार्ट यांनी फक्त त्यांच्या गणिताचा आधार घेऊन सैद्धांतिक पातळीवर
ती हिग्स बोसॉनचं अस्तित्व दाखवलं आणि त्याच्या अस्तित्वाच्या शोधासाठी गेली 60 ते 65 वर्ष प्रयोगवादी त्याच्यासाठी चर्चा. याचा अर्थ प्रयोगवादी मूर्ख होते का? नाही. ते हुशार नाहीत का? तसंही म्हणता येणार नाही. म्हणून सिद्धांतवाद्यांनाही ते कळून चुकलं की आपण एखादा सिद्ध सिद्धांत मांडतो, त्याचा प्रयोग तो सिद्ध करण्यासाठी प्रयोगवादांना खूप कष्ट घ्यावे लागतात. मी मगाशी म्हटलं की जवळजवळ 25,000 एवढे तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये अहोरात्र तिथे झटत होते आणि ही याची सिद्धता पडत होती. आणि मी तो प्रयोग तर तो 2011 साली झालाच, पण त्याच्यामधनं जे काही निर्माण झालं, जे काही डेटा निर्माण झाला, तो पृथक्करण करण्यासाठी, ॲनालिसिस करण्यासाठी जवळजवळ एक मोठी टीम त्याच्यावर कार्यरत आहे आणि ती आज करते. तर हे मला असं वाटतं की हे प्रयोगवादांचं ताजं उदाहरण आहे. म्हणून मला हा जो उपक्रम आहे हा मला खूप मोलाचा वाटतो, कारण प्रयोगातून विज्ञान. मगाशी लांडगे सरांनी अतिशय चांगला उल्लेख केला, तर ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हा फार महत्त्वाचा घटक आता नवीन शिक्षण धोरणामध्ये म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये अंमलात येतो आहे. म्हणजे तुम्ही सगळे जर शालेय शिक्षणाशी निगडीत असाल तर आता हे पूर्ण आमूलाग्र बदल होणार आहे, ते आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. तर याचं जे आराखड्याचं स्ट्रक्चर आहे तो आता पूर्वी सारखा राहिलेला नाही. म्हणजे तो आता 5+3+3+4 म्हणजे 12वी पर्यंतचे हे शालेय शिक्षण आहे. म्हणजे उच्च शिक्षणाची व्याख्या ही 12वी नंतर आता होते. उच्च शिक्षणाची व्याख्या ही 12+3+2 किंवा 12+4+1 PhD असं ते उच्च शिक्षणाची ती व्याख्या आहे. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा सुरुवातीपासून शालेय शिक्षणापासून तिथं ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगवर जास्त भर द्यायचा आता विचार आहे. त्याचं असं कारण आहे की जेव्हा एखादा विद्यार्थी शिकतो तेव्हा तो ॲक्टिव्हिटीमधनं जास्त लवकर आत्मसात करतो. म्हणून मला असं वाटतं की प्रयोगातनं त्याला ती सिद्धता पटवून देणं जास्त चांगलं. म्हणून आमचा जो प्रयत्न आहे तो मला असं वाटतं फार महत्त्वाचा वाटतो. शालेय शिक्षणाचा आराखडा जो यायचा बाकी आहे तो आल्यानंतर ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कुठं असणार आहे. पण उच्च शिक्षणामध्ये आता अंडर ग्रॅज्युएटमध्ये काही व्हर्टिकल्स आलेले आहेत. त्या व्हर्टिकल्समध्ये व्होकेशनल स्किल एनहान्समेंट कोर्स आणि को करिक्युलर कोर्स ह्या सगळ्या तुमच्या कौशल्याधारित आणि ॲक्टिव्हिटी बेस्डवर असणार आहेत. आणि याला जवळजवळ बरेच क्रेडिट्स दिलेले आहेत. म्हणजे एखादा विद्यार्थी जर एखादा कोर्स सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा किंवा डिग्री घेऊन बाहेर पडेल तेव्हा कुठलं तरी कौशल्य त्याला मिळणार आहे. आणि हे कौशल्य नुसतं असंच मिळणार असं नाही, तर ते मूल्यधारित असणार आहे, ते व्यवसायधारित असणार आहे. जो तेव्हा बाजारात जाईल तेव्हा त्याला निश्चितपणे 20-25 हजाराची नोकरी तरी मिळेल या हेतून. म्हणून हे फक्त पूर्वी प्रयोग करणं हे फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानाचीच मक्तेदारी होती. पण आता राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये आता ते सगळं बदलतं आहे. म्हणजे आता ह्युमॅनिटीज म्हणा, मानवविद्या शाखेने फक्त सैद्धांतिकवादी का असावं, तेव्हा तेच का शिकावं, किंवा कॉमर्स मॅनेजमेंटमध्ये लोकांनी फक्त थिअरीज का शिकावी, प्रॅक्टिकल का शिकू नये. तर त्याचाही अंतर्भाव आता त्याच्यामध्ये झालेला आहे. म्हणजे ह्युमॅनिटीजच्या विद्याशाखेअंतर्गत आता तिथं प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंग तिथे येते. आता मराठीसारखा विषय असेल किंवा हिंदीसारखा विषय असेल तिथं काय प्रॅक्टिकल घेणार असा बऱ्याच जणांना कदाचित प्रश्न पडला होता. तर मी सातत्याने बऱ्याच महाविद्यालयांमध्ये जेव्हा मी अवेअरनेस प्रोग्राम घेतला, आम्ही ते इंट्रोड्यूस केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही इतर विद्यापीठांमध्ये जा, परदेशातल्या विद्यापीठांमध्ये जा, तिथे ह्युमॅनिटीज कॉमर्स मॅनेजमेंट किंवा इंटरडिसिप्लिनरी सारखे जे विद्याशाखा आहेत त्याच्यामध्ये
लँग्वेज लॅबोरेटरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेल्या आहेत की ज्या आपल्या भारतामध्ये होऊ शकल्या नाही. म्हणून मला असं वाटतं की जो विद्याशाखेअंतर्गत एखादा भाषा शिकत असेल तर त्याला सुद्धा आपण आता प्रयोगातनं त्याला भाषा किंवा प्रयोगातनं त्याला ते शिकण्याची मुभा आता आपण मला असं वाटतं की या व्हर्टिकल्समुळे मिळणार आहे. आणि ते मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे. आणि हे याचा जो बदल आहे तो जास्त चांगल्या पद्धतीने आपण तरी अभिप्रेत धरू शकतो. दुसरं एक सरांनी उल्लेख केला की सायन्स फोरम आणि सावित्रीबाई फिरती विज्ञान प्रयोगशाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या हे खरं तर 3-4 वर्ष झाले आता आम्ही हा चांगल्या पद्धतीने प्रयोग करत आहोत. फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा हा मुख्य हेतू हाच आहे की आपण याच्यातनं शालेय विद्यार्थी की जो पुढे मूलभूत विज्ञानाकडे वळू शकेल अशा मुलांपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत मूलभूत विज्ञानामध्ये आवड निर्माण करण्याचं ध्येय आमचं मला असं वाटतं की सार्थक आहे. फिरती विज्ञान प्रयोगशाळेचे तेच ध्येय आहे आणि सायन्स फोरमचे तेच ध्येय आहे. कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मूलभूत शास्त्राकडे वळावं आणि या देशाला एक चांगले सक्षम असे शास्त्रज्ञ मिळावेत हा त्यामागचा हेतू आहे. साधारण 2010 साली या फिरती विज्ञान प्रयोगशाळेची संकल्पना त्यावेळेचे कुलगुरू शेवगावकर सर आणि समन्वयक प्राध्यापक S.I. पाटील यांनी ही खरं तर सुरुवात केली. ते स्वतः कोरियात गेले. LG इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा अर्थभार किंवा त्यांनी तो उचलला, अर्थसहाय्य त्यांनी ते दिलेलं आहे. म्हणजे हॅनॅन युनिव्हर्सिटी कोरिया, LG इलेक्ट्रॉनिक्स कोरिया आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या विद्यमाने हा जो प्रोग्राम आहे हा ॲक्टिव्हिटी अजूनही 2010 सालापासून अविरत आज 2024 म्हणजे 14 वर्ष चालू आहे. या 14 वर्षामध्ये जवळजवळ आम्ही सर्व 1800 शाळा त्या फक्त पुणे विद्यापीठाअंतर्गत नाशिक नगर आणि पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण आणि अहमदनगर ग्रामीण न ठेवता आम्ही इतर विद्यापीठातले 10% म्हणजे महाराष्ट्राचा आपण सांगली ते तिकडं नांदेड, इकडं परभणी ते इकडं कोकणामध्येही आपण गेलो आहोत. इतक्यापर्यंत आपण जवळजवळ 6 ते 6.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेला आपण जवळजवळ आतापर्यंत 25,000 किट्स वाटले होते. आणि या किट्सची जी अर्थसहाय्य जे केलं होतं ते LG इलेक्ट्रॉनिक्सने केलं. मला सांगायला आवडेल की LG इलेक्ट्रॉनिक्सने आपल्याला ती LG मोबाईल व्हॅनच्या सोबत जवळजवळ 4 ते 5 कोटीच्या अर्थसहाय्य मला असं वाटते आतापर्यंत जे दिलेलं आहे. आणि म्हणून आपण हे जे आहे फ्री ऑफ चार्ज आपण कुठल्याही शाळेला कुठल्याही पद्धतीचं फी आकारत नाही किंवा कोणाकडे पैसे घेत नाही किंवा काही नाही. ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही फक्त इट इज रन बाय द सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आणि LG इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे फक्त मुख्याध्यापकांनी आम्हाला पत्र द्यायचं की आमच्या शाळेमध्ये असा उपक्रम करायचा. तर या उपक्रमाअंतर्गत आम्ही पूर्वी जवळजवळ 8 ते 9 जे नोबेल प्राईज विनिंग असे प्रयोग होते की तो विद्यार्थ्याला आम्ही द्यायचो. तो तिथे डिस्मेंटल करायचा, असेंबल करायचा आणि वर्किंग मॉडेल तो घरी घेऊन जायचा, आपल्या पालकांना दाखवायचा, मित्रांना दाखवायचा आणि खेड्यापाड्यांपर्यंत गेलं. म्हणजे हा जो खेड्यापाड्यांपर्यंत असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही स्वतः अनुभवलेला आहे. आणि त्याच्यात मात्र चांगले विद्यार्थी घडत आहेत हे बघून मला असं वाटतं की ही जी चळवळ आहे, मी याला चळवळ म्हणतो, ज्ञानाची चळवळ म्हणतो, जे सायन्स फोरम असेल किंवा हे असेल, आता संयुक्तपणे आपण ती पुढे नेत आहोत. तर याच्या पद्धतीने ही जी चळवळ आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आता पुढे जाताना आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसते आहे. याच्यामध्ये जे प्रयोग आहेत ते मला असं वाटतं की त्यात ते शिकतात. तर प्रत्येक शाळेमध्ये जाताना साधारण 8वी 9वी 10वीचा विद्यार्थी आमच्या डोळ्यापुढे असतो. आणि 11वी 12वी घेतो. 11वी 12वीला ऑलरेडी मुलं गेलेले असतात, शास्त्र शिकायला सुरुवात केली असते. पण 8वी 9वी 10वीच्या मुलांच्या मेंदूमध्ये जर आपण चांगल्यापैकी जर मूलभूत शास्त्र रुजवलं तर मला असं वाटतं की ते भविष्यामध्ये चांगले शास्त्रज्ञ घडू शकतात.
म्हणून त्या दृष्टीने हा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने असे चांगले म्हणजे प्रथम हे नुसतंच असं नाही आहे म्हणजे प्रत्येक एका दिवसाला फक्त एक शाळा होते, त्यात आम्ही 5 ते 7 तास त्याला लागतात. म्हणजे पहिल्यांदा गेल्यानंतर ट्रेलर गेल्यानंतर तो ग्राउंडवर जातो, सगळं ग्राउंडवर विद्यार्थी त्याच्यात नाटिका होते तेवढे 1 तासाची. त्यात प्रधान राजा असतो, त्यांच्यात संवाद असतात आणि ते प्रश्नही विचारतात. श्रोत्यांमधनं, मुलांमधनं, विद्यार्थ्यांमधनं उत्तरं येतात, त्यांना बक्षिसं दिली जातात. असा एक तो पद्धतीचा इंटरॅक्टिव्ह सेशन आणि नाटिका असते. आणि दुसरा एक 1.5 तासाचा द्रव नायट्रोजनवर आधारित प्रयोग आहे. हे अतिशय सुंदर प्रयोग आहे की त्याच्याने चांगल्या वैज्ञानिक संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये घुसतात. आणि तिसरं म्हणजे जे काही आम्ही किट्स त्यांना देत होतो पूर्वी, आता आमच्याकडे 50, 60 ते 70 किट्स आहेत. तर असे वर्गामध्ये 20-20-20चे डिव्हिजन करून आमचे डेमॉन्स्ट्रेटर आहेत, ते प्रत्येक किट्स त्यांना हाताळायला देतात, हे देतात. आणि आता थोडंसं अर्थसहाय्य जरी कमी झालं असलं तरी विद्यापीठाच्या अर्थसहाय्यामधनं आम्ही स्वतः काही किट्स तयार करतो आणि ते 20 ते 30 किट्स आम्ही शाळेला देतो आणि मग शाळेला ते तिथं डेमॉन्स्ट्रेशन करून अशा पद्धतीचं ते एक नियोजन मला असं वाटतं की ह्या प्रयोगाच्या माध्यमातून असतं. म्हणून ही जी चळवळ आहे ही पुढे जायला हवी. आणि ती चळवळ कशासाठी, मी मगाशी म्हटलं की इंजिनियर्स, डॉक्टर्स आपल्याला हवेच आहे, पण इंजिनियर डॉक्टर्स हे देशाची पॉलिसी कधी ठरवत नसतात. देशाची पॉलिसी ठरवणारे शास्त्रज्ञ असतात, विचारवंत असतात, लेखक असतात. तर ते जर निर्माण करायचे असतील तर मला असं वाटतं की आपल्याला अशा चळवळी उभ्या कराव्या लागतील. मला असं वाटतं की ह्या महत्त्वाचा असतात. तर प्रयोगाचा एक आलं म्हणून मला फक्त 1-2 मिनटं मी घेतो आणि त्याच्यामध्ये साध्या साध्या प्रयोगातनं, ते टेबलटॉप मॉडेल आहेत, त्याच्यातनं एखादी टेक्नॉलॉजी कशी इव्हॉल्व होते याचं उदाहरण मला द्यायचं म्हणून मी थांबतो. तर साधारण अश्मयुगामध्ये म्हणजे इसवी सन 2000-6000 पूर्वी, कारण मानवाची निर्मितीच मुळात 70,000 वर्षापूर्वी झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मानवाला जो आकार मिळालेला आहे तो साधारण इसवी सन 6000-7000 वर्षांपूर्वी. तर त्याच्यामध्ये आपले एक टप्पे अश्मयुग आहे किंवा लोहयुग आहे, तमयुग आहे, कांस्ययुग आहे, मग आधुनिक विज्ञान आहे, अत्याधुनिक विज्ञान आहे, अद्ययावत विज्ञान युग आहे. आणि मग नंतर आता आपण 21व्या शतकातील विज्ञानाकडे आलो आहोत. तर याच्यामध्ये पहिला प्रयोग मानवाने आधी विचार केलेला नाही, आधी प्रयोगातनं त्याला त्याच्या मेंदूची जाण झालेली आहे. अश्मयुगामध्ये मानव हा प्राण्यासारखाच होता, म्हणजे त्याला आपल्याला मेंदू आहे का याची जाणीव मिळायची नव्हती. ती कधी झाली, कारण पूर्वी अश्वांचा म्हणजे दगडांचा उपयोग ते हत्यारं म्हणून करत असत आणि ते त्याच्याकडनं ते उदरनिर्वाह करत असत. तर त्याच्यातनं असं एका 2 अश्वांच्या घर्षणातनं एक ठिणगी बाहेर पडली आणि त्याच्यातनं ज्या लहरी उत्पन्न झाल्या, त्या लहरी मनासाठी मानवी मेंदू उद्दीपित करायला कारणीभूत ठरल्या आणि तिथून खऱ्या अर्थाने विज्ञान प्रयोगाचा जन्म झाला. आणि ती जी ठिणगी पडली त्याच्यातनं लक्षात आलं त्या मानवाचं की इथं काहीतरी वेगळं आहे. आणि ही जी ठिणगी आहे, कारण पूर्वी आधी मानव जो होता अश्मयुगामध्ये तो कच्चं मांस खात होता, कारण दगडांच्या साहाय्याने तो शिकार करून कच्चं मांस खात होता. पण जेव्हा एखादा प्राणी त्याने झोपडीमध्ये बांधला आणि या ठिणगीचा निर्माण झालेल्या अग्नीने पेट घेतला आणि पेट घेतल्यानंतर ते मांस भाजलं आणि ते भाजलेलं मांस खाल्लं, तेव्हा मला असं वाटतं की हा मेंदूचा दुसरा आविष्काराने घेतलेली नोंद ही मला असं वाटतं की जास्तीत जास्त महत्त्वाची आहे. त्याला आपल्या चवीबद्दल कळलं. ही चवीची जी नोंद आहे ती मला असं वाटतं की मेंदूने घेतली, मानवी मेंदूने. पहिली ती ठिणगी, त्या लहरीने उपयोग केलेली विज्ञानाची नोंद आणि नंतर चवीने घेतलेली दुसरी नोंद. आणि त्याला वाटलं की आपण जर हे मांस कच्चं खाण्याचे भाजून खाल्लं तर ते जास्त आपल्याला चवदार, जास्त पचायला चांगलं आहे. मग तिथून मला असं वाटतं की वेगवेगळ्या यांची निर्मिती झाली. पुढे मग मी मगाशी म्हटलंच की लोह युग आलं, मग त्याच्यामध्ये चाकाची निर्मिती झाली
मग तमोयुगामध्ये छपाई यंत्राची झाली, भाषा आल्या, आणि मग नंतर कास्य युगामध्ये अजून प्रगती झाली, आणि मग नंतर मला असं वाटतं की 18व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी आणि 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये प्रयोगवादी म्हणजे शास्त्रज्ञ तयार झाले, आणि तिथून खऱ्या अर्थाने विज्ञान इव्हॉल्व्ह होत गेलं. आज जे तंत्रज्ञान आपण आपल्या हातामध्ये पाहत आहोत ते खऱ्या अर्थाने जे 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि 20व्या शतकाच्या प्रारंभीमध्ये ते झालं. कारण 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की इट वॉज जस्ट टेबल टॉप मॉडेल. डेमॉन्स्ट्रेट केलं त्यांनी, जसं आता तुम्ही प्रयोगात्मक विज्ञान शिकणार आहात तसं छोट्या प्रयोगात तसं तो छोटा प्रयोग केला होता आणि त्यांनी तो डेमॉन्स्ट्रेट केला होता त्या काळी. आणि त्या काळामध्ये तेव्हा कधी वाटलं नव्हतं की इलेक्ट्रॉनचा जो शोध लागला आणि त्याच्यातनं एवढी जी निर्माण होईल आणि पुढे एवढी मोठी टेक्नॉलॉजी पुढच्या 100 वर्षामध्ये इव्हॉल्व्ह होणार हे कदाचित थॉम्सन यांनाही कळलं नसेल. पण त्यांनी त्यांना तेव्हाच्या समाजाने विचारलं की तुम्ही हे जे काही टेबल टॉप मॉडेल करता, डेमॉन्स्ट्रेट करता, याचा फायदा काय, असं काय. तर इकडे शोध आलं काय. तर त्यांनी खूप छान उत्तर दिलं होतं की एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा आईवडील कधी विचार करत नाही की याचा उपयोग काय. हा उपयोग त्याच्या कालांतराने होतो. मग त्यांनी ते म्हटलं की याचा उपयोग हा तुम्हाला कालांतराने, कुठल्याही शास्त्राचा जन्म किंवा सिद्धता ही तेव्हाच होते की जेव्हा त्याला परिपूर्णता येते. म्हणून मला असं वाटतं की एखादा शोध जर लागला असेल तर त्याला एक आकार मिळायला काही काळ जावा लागतो. आणि मग तुम्ही मला असं वाटतं की त्याच्यात इलेक्ट्रॉन हा प्रत्येक घटकामध्ये खेळत गेला. पुढे व्हॅक्यूम ट्यूब्स आले, पुढे ट्रान्झिस्टर आले, पुढे इंटिग्रेटेड सर्किट्स आले, पुढे अजून नॅनो आले, आणि मग आज तुमचं सूक्ष्म पद्धतीने आकार घेणारे तुमच्याकडे घटकं तुमच्या हातामध्ये आहेत की जे पूर्वी तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती इतक्या पद्धतीने होते. आणि मी म्हणतो की 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये असेच शोध लागले. रुदरफोर्ड सारख्या शास्त्रज्ञाने छोटा एक्सपेरिमेंट केला अल्फा स्कॅटरिंगवर. त्याने न्यूक्लियसचा शोध लागला, अणुगर्भाचा शोध लागला, तिथं प्रोटॉनच्या नंतर शोध लागला, इलेक्ट्रॉनचा शोध लागला होता, मग अणूला आकार आला. मग अजून गर्भामध्ये काय असेल तर त्यांचेच विद्यार्थी चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. या सगळ्यांना नोबेल पुरस्कार मिळाले. आणि मला असं वाटतं की हा सुवर्ण काळ होता. आणि नंतरच्या काळामध्ये फर्मी या शास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिलं आणि त्या योगदानामध्ये त्यांनी समस्थानिके निर्माण करून युरेनियमची संकल्पना मांडली. आणि ऑटो हॉर्नने 1939 साली टेबल टॉप मॉडेल विकसित करून त्यांनी अणुभंजनाची प्रक्रिया दाखवली. आणि पहिला जो अणुभट्टी निर्माण 1942 साली, आणि तेव्हाही असंच प्रश्न विचारण्यात आले होते. पण आज आपण ह्या सगळ्या टेबल टॉप मॉडेलचं भव्य दिव्य असं आज रूपांतर बघतो आहे. आज जवळजवळ या विश्वामध्ये किंवा या पृथ्वी तलावर 25 ते 30 हजार अणुभट्ट्या आज तयार आहेत आणि त्याचं ऊर्जेचा आपण लाभ घेतो आहोत. आणि आजही भविष्यामध्ये आपण, मला असं वाटतं की अणुऊर्जा ही आपल्याला पर्यायी व्यवस्था आपल्याला ठेवणार आहे. तर अशा बऱ्याच, मला असं वाटतं की छोट्या छोट्या टेबल टॉप मॉडेलमधनं भव्य दिव्य अशा तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे, भव्य दिव्य अशा टेक्नॉलॉजीज निर्माण झालेल्या आहेत. त्या म्हणून 21व्या शतकामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये आमूलाग्र बदल होतोय. मग अशी मी म्हटलंच की आता छोटे छोटे गॅजेट आपल्याला आपल्या हातात आलेले आहेत. ते अजून इतके सूक्ष्म होत जाणार, त्याची कार्यक्षमता अजून त्याची लाखपटीने वाढणार आहे. म्हणजे इट विल बी अ पार्ट ऑफ युअर बॉडी. म्हणजे तुम्हाला हे गॅजेट हातात घेण्याची गरज भासणार नाही. ते कुठल्या तरी तुमच्या शरीराचा एक अविभाज्य घटक होणार आहे. कारण या शतकामध्ये, दुसऱ्या शतकामध्ये मला वाटतं 2050 पर्यंत सूक्ष्म तंत्रज्ञानावर आधारित घटके निर्माण होऊन ते तुमच्या शरीरामध्ये खेळते राहणार आहे. तर हे जे आहे हे मला असं वाटतं की फार मोठा म्हणजे हा प्रयोगाने घडून आलेला आहे. सिद्धांतवादी करतच असतात, सिद्धांत मांडत असतात, पण त्या सिद्धांताची परिपूर्तता मला असं वाटतं की आपल्या प्रयोगवाद्यांना करावी लागते. आणि ती मला असं वाटतं की जास्त महत्त्वाची वाटते.
तर हा समाज आहे. आणि मी मगाशी जरी आपण विज्ञानाविषयी बोलत राहिलो तरी विचारवंतांना मला डावलून चालणार नाही, कारण शास्त्रज्ञांना जर काबूत ठेवायचं असेल तर मला असं वाटतं विचारवंत आणि समाज पंडितांची गरजही लागेल, कारण त्याशिवाय क्लोनिंग किंवा मूळ पेशींवरचं संशोधन तुम्हाला थांबवता येणार नाही. जर उद्या उठून जर क्लोनिंग मूळ पेशीचं संशोधन जर मानवावर झालं तर मला असं वाटतं की आपण अराजकता निर्माण करू, कारण मूळ पेशींच्या आधाराने जर आपण जनुकामध्ये जर फेरबदल करून हवा तसा मानव निर्माण करणार असू तर मला असं वाटतं की ते आपल्या समाजाला ते मानवणारं नाही, आणि त्याच्याच पासून प्रवृत्त करायचं असेल समाज पंडितांची तेवढीच गरज आहे. म्हणून समाज पंडितही आणि शास्त्रज्ञ हे प्रयोगशील असले पाहिजे, समाजशील असले पाहिजे, तरच हा चांगला समाज मला असं वाटतं की चांगला घडता येईल. तुम्ही सगळे शिक्षक आहात आणि मला निश्चितपणे कल्पना आहे की प्रयोगात्मक विज्ञान तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवणार आहात, आणि त्या एकदा पोहोचवल्यानंतर त्या मुलांमधनंच एक चांगले शास्त्रज्ञ पुढे घडतील, आणि हे शास्त्रज्ञ मला असं वाटतं की देशाचं भवितव्य राहणार आहे. आणि भवितव्य मी याच्यासाठी बोलतो की डॉक्टर इंजिनियर्स भरपूर होणार आहेत, पण देशाचं भवितव्य ठरवायचे जर असेल तर आपल्या हाती चांगले विचारवंत, चांगले शास्त्रज्ञ असावे लागतात, प्राध्यापक असावे लागतात, तरच चांगल्या पॉलिसी आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकतात. आज जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आज जे आपल्या समोर आलेलं आहे त्याची जर तुम्ही कमिटी पाहिली तर त्याच्यामध्ये विचारवंत आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ आहेत, कुणी तुम्हाला डॉक्टर इंजिनियर तिथं दिसणार नाही. तर मी तुम्हाला एवढं बोलून मी तुम्हाला तुमच्या या दिवसभराच्या कार्यशाळेसाठी शुभेच्छा देतो, आणि मला म्हणजे आत्मविश्वास आहे की तुम्ही जे काही शिकाल ते तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत जाईल, आणि विद्यार्थ्यांना प्रयोगशील करण्यासाठी आपण स्वतः जर प्रयोगशील झालात तर मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने आपण मुलांपर्यंत पोहोचू, आणि एवढी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रयोगातून विज्ञान याचं काय महत्त्व आहे हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे, आणि त्या माध्यमातूनच आजची जी कार्यशाळा आहे प्रयोगातून विज्ञान याचं देखील महत्त्व हे अधोरेखित झालेलं आहे. त्याबद्दल आपले आभार. आणि त्याच पद्धतीने मूलभूत शास्त्राकडे सुद्धा विद्यार्थ्यांनी वळावा अशी जी आपली कळकळ आहे ती सुद्धा याच्यातून दिसते. एक गोष्ट मगाशी सांगायची राहिली ती मला आवर्जून सांगावीशी वाटते की या आपल्या या कार्यक्रमामध्ये जे मार्गदर्शक आहेत किंवा जे रिसोर्स पर्सन्स आहेत किंवा जे तज्ज्ञ मंडळी आपल्या समोर येणार आहेत त्यापैकी कोणीही एकानेही कुठलेही मानधन हे घेतलेलं नाही, आणि जाण्याचा खर्च सुद्धा त्यांनी मागितलेला नाही. त्याच्यामुळं तेच अशा पद्धतीनं देत असलेल्या योगदानामुळंच आपण हे सायन्स फोरमचे कार्यक्रम घेऊ शकतो. आपण असं म्हणतो की कारण सायन्स फोरम म्हणजे मी नाही किंवा जोशी सर नाही तर आपण सगळे, या दृष्टिकोनातून मी हे आपल्याला सांगू इच्छितो. तसेच महाराष्ट्र स्टेट बोर्डाला जेव्हा आम्ही हे पत्र पाठवलं त्यावेळेस त्यांनी या प्रयोगातून विज्ञान या संकल्पनेचं महत्त्व समजून घेऊन त्यांनी ताबडतोब शाळांना वगैरे पत्र पाठवले. त्याबद्दल त्यांचे देखील कृतज्ञता व्यक्त अवश्य करायला पाहिजे. याच्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सूर्यवंशी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. नमस्कार. HPT आर्ट्स आरवायके सायन्स महाविद्यालय आणि LG मोबाईल लॅबोरेटरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सायन्स फोरम नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या प्रयोगातून विज्ञान कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष यांचे समन्वयक आणि नवोपक्रम या विभागाचे संचालक
पुणे विद्यापीठाचे अत्यंत नामवंत संशोधक माननीय डॉक्टर संजय ढोले सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या व्यासपीठावरील मान्यवर डॉक्टर राजेंद्र वडनेरे सर HPD आर्ट्स RYK सायन्स महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार, त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेले माननीय डॉक्टर बर्वे सर, माजी प्राचार्य KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेज आणि अत्यंत नामवंत गणितज्ञ मी म्हणेल, गणिताचे अत्यंत नामवंत अभ्यासक, त्याचप्रमाणे डॉक्टर मोहीकर यांचं माझा आत्ताच परिचय होतो, पण मी सरांचं मला वाटतं डॉक्टर कलाम यांचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती वाचत असतो. अत्यंत अभ्यासू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर नेरुळकर, डॉक्टर लांडगे सर, डॉक्टर प्रवीण जोशी सर, ज्यांचा खूप मोठा वाटा आहे खरा हा जो उपक्रम चालू आहे तो चालू ठेवण्यामध्ये. माझे सहकारी उपप्राचार्य डॉक्टर चौराशिया सर, इथे उपस्थित असलेले विविध शाळा, महाविद्यालय, ज्युनियर कॉलेजेस यांचे सर्व विज्ञान या विषयाचं अध्यापन करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे या कार्यशाळेसाठी मुद्दामून उपस्थित असलेले जे काय अभ्यासक असतील, पांडे सर इथे उपस्थित आहेत. इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख आहे आमच्या RS इंजिनिअरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे सर्व अभ्यासक बंधू भगिनींना खरं तर म्हणजे मला पहिल्यांदा आश्चर्याचं वाटलं की मला अध्यक्ष केलं इथे, आणि ते खरं अत्यंत दिग्गज अशा प्रकारचे विज्ञानाचे अभ्यासक, संशोधक आणि प्रशासक, ज्यांनी अत्यंत उच्च पद अशी भूषवलेली आहे अशी सर्व व्यक्ती आहे. त्यांच्यासमोर मला अध्यक्ष स्थानावर खरं बोलताना खूप दडपण येतं. म्हणजे आपल्यासमोरही आपण अध्यापन करतात आणि विज्ञानाच्या मध्ये आपला खरं तर खूप मोठा अभ्यासही असेल, हातखंडा पण असेल. कारण प्राचार्य नसतो ना, त्याला अध्यापनाचं फार काही काम असतं त्याच्यावर असं नाही. त्याला काय हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, मुलं त्रास देतात, इकडे अमुक घडलं, तिकडे तमुक घडलं, अध्यापन सोडून बाकी सगळं असतं. आणि अशा एका व्यक्तीला आपल्या ह्या सर्व अध्यापकांसरोबर त्यांच्यासमोर काहीतरी आपले विचार मांडायचे, या दृष्टिकोनातनं थोडं दडपण निश्चितपणे माझ्यावरती आहे. परंतु ढोले सरांसारखे, आणखी बर्वे सरांसारखे हे अभ्यासक यांच्यासोबत राहिल्यानंतर मला आता थोडी सवय झालेली आहे की आल्यानंतर आपण कसं बोलायचं, म्हणजे काय बोलायचं, काय बोलायचं नाही, किती वेळ बोलायचं, अशा प्रकारची एक मला थोडीशी जाण आजपर्यंत आलेली आहे. आणि त्या अनुभवातनं मी आपल्यासमोर माझं मनोगत व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्रथमतः मी जोशी सर, लांडगे सर आणि त्यांना मदत करणारी सर्व सायन्स फोरमची जी टीम आहे, विशेषतः वडनेरे सर आहेत, बर्वे सर आहेत, यांचं खूप अभिनंदन करेल. कारण ही अशा प्रकारची एक चळवळ, अशा प्रकारचा उपक्रम सातत्यानं अनेक वर्ष, मी 2005 साली HPD आर्ट्स RYK सायन्स महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून बदलून आलो. तेव्हापासनं मला आठवतं 2006चा जो समर वॅकेशनचा वेळ होता, तेव्हापासनं हा जो उपक्रम आहे हा उपक्रम सातत्याने चालू आणि त्याच्यासाठी तळमळीनं मनापासून प्रयत्न करणारे हे सर्व मंडळी आहे. आमच्यासारखे जे व्यक्ती आहेत ते फक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या समोर येतात, परंतु पडद्यामागून या उपक्रमाला ज्यांनी सतत शक्ती दिली, ऊर्जा दिली आणि त्याला थोडासा वेळही दिला, थोडासा नाही खूपच वेळ दिला, तर अशा ह्या ज्या व्यक्ती आहेत यांचं खूप मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. आणि काही मानधन नाही, बरं, कोणाकडनं अपेक्षाही नाही की त्यांनी काहीतरी त्यांचा आभार व्यक्त करावे, काहीतरी त्यांना पुन्हा कौतुक करावं, अशाही अपेक्षा नाही. आणि हे सगळं आपल्या उत्स्फूर्तपणे मनातनं मला वाटतं माझा समाज घडला पाहिजे, माझे विद्यार्थी घडले पाहिजे, माझ्या देशाला काहीतरी फायदा झाला पाहिजे, ही त्यांच्या मनातली मला असं वाटतं की ऊर्जा असेल. आणि त्या ऊर्जेपासूनच त्यांनी हा कार्यक्रम खरं तर चालू ठेवला आणि सातत्यानं त्याच्यासाठी काही उत्तम अशा प्रकारचे तज्ज्ञ त्यांना त्यांनी आमंत्रित केलं आणि आमच्या अध्यापकांना, आमच्या शिक्षकांना त्यांच्याशी एक संवाद घडवून आणला. अशा प्रकारचे हे जे काम आहे हे काम खरंच करायला मला असं वाटतं की खूप मनापासून त्याला तळमळला आणि ह्यातनंच एखादी चळवळ उभी राहू शकते. त्यामुळे या सर्वांचं अत्यंत मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि साधारणतः मी थोडं काही पुस्तकही वाचतो, त्यातनं मला एक लक्षात आलं की अशा प्रकारच्या चळवळीचा खूप उपयोग होतो.
सरांनी आपल्याला अत्यंत विस्तृत अशा प्रकारचं उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. विज्ञानाचे अभ्यासक आहेत, 300-350 रिसर्च पेपर पब्लिश करणं म्हणजे आमचे 3ही रिसर्च पेपर होत नाही 30 वर्षामध्ये, यांचे 350 पेपर होतात. ही किती अभ्यासक असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. तर असे हे अभ्यासक असतात, त्यांच्यासाठी काही जी अशी व्यक्ती असतात ती जर एकत्र आली तर काही चळवळ उभी राहून काहीतरी नवीन घडतं. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एक जो वाचनात आलेला एक प्रसंग आहे म्हणा, किंवा तुम्ही पण वाचू शकता. हा नेटवरती उपलब्ध आहे पुस्तक, हिस्ट्री ऑफ कम्प्युटर्समध्ये, आणि त्याच्यामध्ये स्टीव्ह जॉबचं नाव बहुतेकांना माहिती असेल कारण त्याचं चरित्रही बऱ्याचदा चांगल्या प्रकारे ज्ञात झालेलं आहे. पण हा स्टीव्ह जॉब जेव्हा खरं तर ते अगदी फॉर्मेटिंग इयर्समध्ये म्हणजे होती, ते साधारणतः 20-25 वर्षाचे असतील, त्यावेळेस त्यांचा एक मित्र होता, त्याचंही नाव स्टीफन वोझनियाक, असे दोघं तिघं होते. आणि त्यांनी एक प्रयोग सुरू केला. त्यांनी प्रयोग काय सुरू केला तर त्यावेळे जे कम्प्युटर्स होते ह्या कम्प्युटर्सला खरं तर 3 प्रकारामध्ये विभागलं जायचं: मायक्रो कम्प्युटर, मिनी कम्प्युटर आणि सुपर कम्प्युटर, अशा प्रकारचं विभाजन त्यावेळेस. पर्सनल कम्प्युटर अशा प्रकारची काहीही कल्पना नव्हती आणि यांची अवाढव्य किंमत असायची. एखादी संस्था सुद्धा हे कम्प्युटर्स घ्यायला धजत नसे कारण त्याची अवाढव्य किंमत असायची, तेवढे पैसे नसायचे आणि म्हणून या कम्प्युटरला पुढे काहीतरी फार किंमत असणार नाही अशा प्रकारची जाण सर्वांमध्ये होत होती. आणि प्रसिद्ध नामवंत व्यक्ती म्हणायचे की कम्प्युटरना 5-7 कम्प्युटर असले की पुरे, जगाला सगळे पुरे होतील, अशा प्रकारचं त्यांचं त्यावेळेचं भाकीत असायचं. परंतु हे जे दोघं जण होती किंवा त्याच्या जोडीला आणखी काही त्यांची व्यक्ती असतील, यांनी एक चळवळ उभी केली, मेक इट युअरसेल्फ किंवा डू इट युअरसेल्फ अशा प्रकारचा तो उपक्रम होता. आणि डू इट युअरसेल्फ म्हणून त्यांनी पहिला जो तो मॅक वगैरे तुम्हाला माहिती असेल की त्यांना ते त्या कम्प्युटरमधलं यश मिळालं, त्यातनं ती त्यांची ॲपल ही जी आहे ही कंपनी खूप नावारूपाला आली. पण त्यांचे पहिले प्रयोग असे होते की डू इट युअरसेल्फ, आणि छोटासा जो मोटोरोलाचा 6800 किंवा 6805 असा हा मायक्रो प्रोसेसर तेव्हा आला होता. इंटेलचा सुद्धा नव्हता हा 6800, ज्यांना कोणाला इलेक्ट्रॉनिक्स आणि फिजिक्स माहिती आहे त्यांना हा माहिती असेल. तर ह्या मोटोरोलाच्या त्या मायक्रो प्रोसेसर होती एक छोटी मेमरी, छोटे LED आणि काहीतरी कीबोर्ड, 2-4 कीज असंच करून त्यांनी कम्प्युटर तयार केला. आणि त्यांच्या मनात त्यांनी घेतलं की आपण एव्हरी पर्सन विल हॅव दिस कम्प्युटर, म्हणजे पर्सनल कम्प्युटरची जी कन्सेप्ट आहे त्यांनी त्यावेळेस अशा ह्या माध्यमातून रुजवली. मग ते जे हौशी लोक आहेत त्यांना जमा करायचे आणि त्यांना सांगायचे की आता आम्ही तुम्हाला हे LED लावून दिले, आम्ही तुम्हाला बटणं लावून दिले 4-5, आणि तुम्ही आता ह्याला चांगल्या प्रकारचं कॅबिनेट बनवा, काही तुम्हाला आणखी डेकोरेट करता येतील करा, अशा प्रकारचं त्याला डू इट युअरसेल्फ असं नाव दिलं. आणि म्हणून त्यातनं पुढे कन्सेप्ट एक ऑफ द शेल्फ अशा प्रकारची कन्सेप्ट निर्माण झाली. म्हणजे जर कम्प्युटर आपल्याला तयार मिळाला तर त्याला ते ऑफ द शेल्फ म्हणायचे. आणि दुसऱ्या प्रकारचा कम्प्युटर म्हणजे तो एखाद्या बनवणाऱ्या हौशी व्यक्तीने तो घेऊन जायचा आणि त्याला त्याच्याप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे त्याला कॅबिनेट लावायची, त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या कीबोर्डला आकार द्यायचा, त्याला काही आणखी त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन करता आलं, पुढे काहीतरी ॲडव्हान्समेंट करता आली तर वेगळं डिस्प्ले लावायचा. आणि हा सगळा कम्प्युटर विकसित होत गेला आणि तो आता आपण जे प्रत्येक जण वापरतो घरामध्ये त्याला आपण डेस्कटॉप म्हणू, त्याला आपण लॅपटॉप म्हणू किंवा त्याला आणखी काही वेगळं नाव देऊ. हा कम्प्युटर त्या कन्सेप्टमधनं पुढे आलेला आहे. आणि ती कन्सेप्ट कुठून तयार झाली तर अशी आता आपण ज्या प्रकारे आपण बसलेलो आहोत, ज्या प्रकारे आपण चर्चा करतो आहोत, अशा प्रकारच्या एका चळवळीमधनं हे जे घरोघरी कम्प्युटर, प्रत्येक व्यक्तीला कम्प्युटर, ही कन्सेप्ट जन्माला आली आणि किती क्रांती झाली तुम्हाला माहिती. त्या क्रांतीचं जनक आहे तो जनक म्हणजे एक साधा अशा आपला जमणारा जमाव आहे, मेळावा आहे, त्यात चर्चा करणारे व्यक्ती आहेत आणि त्याला प्रेरणा देणारे व्यक्ती आहेत. म्हणून याचं महत्त्व खूप आहे असं मला वाटतं. असं मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि प्रयोगाचं महत्त्व आहे. सायन्स जर तुम्हाला शिकवायचं असेल, सायन्सची काही उद्दिष्ट आहेत की ज्या घडता त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं आणि ते खरं कारण शोधून काढणं, हे सायन्सचं उद्दिष्ट आहे. खरं कारण शोधायचं. सूर्योदय होतो कसा होतो, पहिल्यांदा मी एक पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये असं त्या लोकांना असं वाटतं जर याला 2 ठरवून सूर्याला कोण ओढतंय किंवा त्याला ओढतंय का कोणी, कसं काय वर येतो रोज आणि तिकडे जातो काय, त्याला कोणी ओढून म्हणजे फिरवणारं कोणी आहे का वगैरे, असे कुतूहल निर्माण झालं आणि त्यातनं विज्ञान पुढे आणखी प्रगत होत गेलं. तर अशा प्रकारचं कुतूहल निर्माण करण्यासाठी मला असं वाटतं की आपण असे प्रयोग केले पाहिजे आणि त्यातनंच मला असं वाटतं या प्रयोगातनंच या विद्यार्थ्यांना त्यातनं प्रेरणा मिळेल. शिक्षणाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. मी बऱ्याचदा त्या वाचत असतो तर शिक्षणाची एक व्याख्या अशी आहे की एज्युकेशन इज इम्पार्टिंग नॉलेज
with different methodologies to those who are ready to accept it or who are ready to learn it. आता आपण बऱ्याचदा काय करतो की आपण एका प्रकारावरती जास्त फोकस करतो की बाय मेकिंग यूज ऑफ डिफरंट मेथोडॉलॉजीज, imparting knowledge by making use of different technologies or different methodologies. But those who are ready to accept it, learn it, ready या विषयावरती आपण फार कमी मला असं वाटतं की फोकस करतो. जर विद्यार्थी तयार नसेल ते ॲक्सेप्ट करायला तर तुम्ही कितीही मेथड्स वापरल्या, काहीही प्रकार वापरले तरी आपलं अध्यापन पूर्ण होत नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांना तयार करणं, हे नॉलेज ॲक्सेप्ट करण्यासाठी त्यांना ट्रिगर करणं ही सुद्धा आपल्या शिक्षणामध्ये असलेले एक महत्त्वाचं अंग आहे. ते ह्या प्रयोगातनं मला असं वाटतं की आपल्याला मिळवता येईल, साध्य करता येईल आणि मग त्या शिक्षणाची व्याख्याही पूर्ण होईल असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातनं सायन्स फोरमने केलेले हे जे उपक्रम आहेत हे फार महत्त्वाचे आहेत असं मी मुद्दाम सांगेन. दुसरा, सायन्समध्ये आणखी असेल की इंडिव्हिज्युअलिटी ह्याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे त्याला कोणी एखादा शास्त्रज्ञ असला आणि त्याने जरी सांगितलं की अमुक अमुक गोष्ट ही बरोबर आहे तरी त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो. ती प्रयोगाने सिद्ध केली पाहिजे. ती त्याच इक्वली कॉम्पिटंट लोकांनी त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे आणि त्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे की हे बरोबर आहे. तुम्हाला एक मुद्दाम सांगेल, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सन हा जो लार्ज हायड्रोजन कोलायडर याचं ते सरांनी उदाहरण दिलं. त्याचप्रमाणे मायकेल्सन मोर्ले हे एक्सपेरिमेंट मला वाटतं फिजिक्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असेल. हा जो एक्सपेरिमेंट आहे हा एक्सपेरिमेंट हा मायकेल्सन मोर्ले दोन शास्त्रज्ञ होते यांनी हा एक्सपेरिमेंट करायला घेतला. उद्देश काय होतं की सूर्यापासून आपल्या पृथ्वीपर्यंत जे ऊन येतं, जे प्रकाश येतो, त्या प्रकाशाला आणून देणारं माध्यम काही आहे. कारण काही माध्यम नसेल तर ते येतं कसं, हा त्या काळी शास्त्रज्ञांना पडलेला प्रश्न होता. आणि त्यामुळे त्यांनी हे माध्यम स्वतःच तयार केलं होतं. त्यात आईन्स्टीन सारखे पण चांगले शास्त्रज्ञ, नामवंत शास्त्रज्ञ होते की इथर नावाचं एक काहीतरी असं माध्यम आहे जे कोणाला दिसत नाही आणि पण ते आहे. त्या माध्यमामधनं हा प्रकाश आहे सूर्यापासून हा आपल्या पृथ्वीवरती येतो. पण त्याने हे जे शास्त्रज्ञ आहेत आईन्स्टाईन हे सांगतात म्हणून ॲक्सेप्ट नाही केलं. आता आईन्स्टाईनचं तेवढं मोठं नाव होतं पण त्यांनी ॲक्सेप्ट नाही केलं. त्यामुळे असं नाही, सिद्ध केलं पाहिजे पहिल्यांदा खरंच आहे का, म्हणून त्यांनी तो एक्सपेरिमेंट केला मायकेल्सन मोर्ले. आणि किती दिवस चालला सरांनी सांगितलं तो एक्सपेरिमेंट कितीतरी वर्ष चाललाय. पण हा एक्सपेरिमेंट सुद्धा 7 वर्ष चालला. पहिल्यांदा त्यांनी जे केवळ एक्सपेरिमेंट 1902 मला वाटतं त्याची ती साल आहे त्या वर्षी तो सुरू केला त्यांनी. तर तो केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की असं काही होत नाही, काही घडत नाही, काही दिसत नाही. त्याने पहिला एक्सपेरिमेंट केला तेव्हा त्याने सांगितलं की नाही असं काही इतर नाहीच आहे, कारण आम्हाला काही त्या एक्सपेरिमेंटमध्ये मिळालंच नाही. पण दुसऱ्या शास्त्रज्ञांनी इक्वली कॉम्पिटंट होते, त्यांनी ॲक्सेप्ट घेतलं, त्यांनी थोडंसं ऑब्जेक्शन घेतलं. तुम्ही म्हणता तो ठीक आहे पण तुम्ही कुठे केला, ते म्हटले की आम्ही इकडे इकडे केला, इथे केला. तर तिथे नसेल ते म्हणले तिथे नसेल, तिथे नाही म्हणून सगळीकडे नाही असं कसं म्हणतात तुम्ही. म्हणून त्याने सांगितलं की बरं मग आम्ही दुसरीकडे करू. मग हा सगळीकडे एक्सपेरिमेंट करा. त्याच्यात प्लेस बदलली, या ठिकाणी केला, त्या ठिकाणी केला, अशा अनेक ठिकाणी ते केलं, अनेक वर्ष करत राहिले. पण तरी सुद्धा असं काही अस्तित्व सिद्ध झालं नाही. त्याने सांगितलं की अहो इतके ठिकाणी केला आता झालाच नाही आहे अजून. ते म्हणाले तुम्ही कधी केला, तर म्हटलं दिवसा केला. दिवसा केला मग रात्री असेल ना. तुम्ही असं काय म्हणतात, एका वेळेस करतात आणि सांगतात तो रात्री असं असेल कधी. असं तुम्हाला सांगतो या शास्त्रज्ञांनी त्यांना 7 वर्ष एक्सपेरिमेंट करायला लागले. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ऋतूमध्ये, वेगवेगळ्या दिनांकांना. आणि त्यानंतर 7 वर्षानंतर त्याने सांगितलं की आता बरोबर आता ते खरंच नाही. अहो त्याने पहिल्यांदाच सांगितलं होतं की नाहीच आहे असं म्हणून. पण त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही, कारण हे प्रयोगाने सिद्ध करायचं असतं. कोणीही मोठा व्यक्ती सांगेल म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो. असा हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन विकसित आपल्याला करायला लागेल या माध्यमामधनं विद्यार्थ्यांमध्ये. आणि ज्या काही घटना घडतात, जे काही घडतंय त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे, मग ते आपण खरं कारण शोधलं पाहिजे. हा जो दृष्टिकोन आहे हा विकसित करण्यासाठी विज्ञानाच्या हे सर्व आपल्या सर्वांना खूप मेहनत घ्यायला लागेल. ह्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोचवावं लागेल आणि त्यांच्यामध्ये ही प्रेरणा द्यावी लागेल. आणि त्याचं काम मला असं वाटतं की अशा प्रकारच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला निश्चितपणे घडणार आहे. आणि त्याचं हे फलित किंवा त्याचा उद्दिष्ट आपण सगळे इथे आलेले आहेत त्या दृष्टिकोनात सफल होईल असे मला वाटतं. त्या बाबतीत आपल्या सर्वांना अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला माझं इथे मनोगत व्यक्त करण्याची संधी सायन्स फोरमने दिली याबद्दलही अत्यंत
त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. HPT आर्ट्स RYK सायन्स महाविद्यालयामध्ये विविध प्रयोगशाळा आहेत आणि या प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही घेऊन जात असतो. आता ह्या महाविद्यालयाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. काही आपल्यातले अनेक माजी विद्यार्थी असू शकतील. मी आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनाही आवाहन करेल की या दृष्टिकोनातूनही आपण आमच्या महाविद्यालयामध्ये या. आमच्या आत्ताचे जे विद्यमान विद्यार्थी आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन करा. तिथे आणखी काही नवीन उपक्रम असतील ते चालू ठेवा. आम्ही आमच्या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करणारच आहोत, परंतु आपणही या महाविद्यालयाला येऊन भेट द्या अशा प्रकारचं एक आव्हान आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण आपलं वक्तृत्व केलेलं आहे. आपली एकंदरीत जी अभ्यासू वृत्ती आहे, निरीक्षण आहे आणि तज्ज्ञांबरोबरची चा जो सहभाग आहे त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपण या गोष्टी करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर सूर्यवंशी सरांचं एक खूप हेल्पिंग नेचर आहे. आता हा कार्यक्रम आयोजित करताना सुद्धा त्याला लागणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्याची त्याचा पूर्तता नाही झाली, माईक सिस्टीमची पूर्तता नाही झाली, चेअर्स कमी पडतात, ते काही देखील राहिलं तर आम्ही त्यांच्याकडे जातो आणि ते लगेच त्या सगळ्या गोष्टींची आम्हाला पूर्तता करून देतात. म्हणजे त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं प्रोत्साहन याच्यामुळं आम्ही या गोष्टी करत असतो. आणि हे सत्य देखील आहे, हे देखील आता प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे. याच्यानंतर मी प्राध्यापक नागेश पांडे यांना विनंती करतो की त्यांनी या उद्घाटन समारंभाचा समारोप आणि आभार व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. एका वाक्यात आभार प्रदर्शन म्हणजे हे कार्यक्रम ऐकत जो भार आहे तो भार असा घेत मी इथपर्यंत आलो पुढंपर्यंत. आणि पण तो सहन करण्याची शक्ती पण देणारी दिली ती असं आहे की माणसाला कनेक्ट राहण्याचा आधार फार वाटतो. आय वॉज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इन MSCB पॉवर जनरेशन 38 years. आफ्टर दॅट इट वॉज माय पॅशन. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते, मला खूप शिकवायची इच्छा होती म्हणून 9 वर्ष गोखले इंजिनिअरिंग कॉलेज तिथे होतो आतापर्यंत. 31 डिसेंबर 2023. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय ढोले सर खूप काही विस्तृत त्यांनी आपल्याला एका वेगळ्याच म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये घेऊन गेले. बरंच काही त्यांनी सांगितलं, थिअरी प्रॅक्टिकल सगळंच काही. डॉक्टर सूर्यवंशी सर माझ्या परिचयाचे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये. मला तर असं वाटलं की मी ऑर्डमॅन म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इकडे सगळं संजय ढोले सरांकडनं ऐकलं की पॉलिसीमध्ये. तर मला एक असं एक स्वतः विचार करताना आठवण आली की डॉक्टर मोक्षीकडनं विश्वासार्ह थोडा देशाच्या पूर्ण पॉलिसीमध्येच त्यांचा हे होता. हे आपल्याला सगळ्यांना प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर कार्यक्रमाला मंचावर उपस्थित डॉक्टर वडनेरे सर त्यांनी पण आपला वेळ दिला. तसेच समन्वय आणि सूत्रसंचालन करणारे प्रकाश लांडगे सर, प्रवीण जोशी सर. समोरच्या रांगेत बसले खरं म्हणजे डॉक्टर संजय ढोले सरांनी माझ्या मनातली गोष्ट बोलून दाखवली की बर्वे सर इथे यायला पाहिजे होते. मलाही वाटलं की मधून एक काहीतरी अनाउन्समेंट होईल की बर्वे सर तुम्ही इकडे मंचावर या. पण बर्वे सरांचे असताना त्यांचा माझा संपर्क ज्या कार्यक्रमात आला, लहानपण देगा देवा हे त्यांनी कदाचित त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी उतरवणं दिसते. त्याच्यामुळं बर्वे सरांचा इथे उपस्थिती आपल्याला लाभली. अजूनही मान्यवर इथे आहेत, त्या सगळ्यांनी आपला वेळ दिला. इथे आलेले सर्व फॅकल्टीज आणि त्यांनी बरोबर तन मन धनाने आपली उपस्थिती इथे दिली. अप्रत्यक्ष प्रत्यक्ष जे काही या कार्यक्रमाला ज्यांनी हातभार लावला, इथला इन्फ्रास्ट्रक्चर असेल,
डॉक्टर प्रवीण जोशींचा मुलगा संदीप, अजून एक दोन जे व्हॉलंटियर्स आहेत, त्यांनी आपल्या इथे तनमनधनाने आपला वाटा उचलला. सर्वांचे मनपूर्वक आभार. मला पण खूप आनंद वाटला की मी सहभागी झालो आणि आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने का होईना आपल्या सगळ्यांच्या समोर एक आपली छबी दाखवता आली की बुवा आपण कोण आहे, नाही का. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि जे काही पुढचा कार्यक्रम होणार आहे त्याबद्दल अभिनंदन. आणि असंच हा सायन्स फोरम उत्तर प्रगती करत जाऊ. आम्ही जरूर आहोतच, कनेक्ट आहोतच. धन्यवाद.